नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण ह्युमन आय हा अत्यंत महत्वाचा बीट घेऊन आलो. आता आपण इथे सुरुवात करताना अत्यंत बेसिक पासून ज्या विद्यार्थ्याला ह्युमन आय म्हणजे काय माहित नाही त्या विद्यार्थ्यांना पण अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात यावं अशा प्रकारे आपण बेसिक पासून माहिती सांगणार आहेत. म्हणजे ह्युमन आयचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये आपण दाखवणार आहे की कोणत्या पार्टला काय नाव द्यायचं, कोणत्या पार्टचं फंक्शन काय असते, सगळं डिटेलमध्ये घेणार आहेत आपण. तर ह्युमन आय म्हणजे काय? पेअर ऑफ सेन्स ऑर्गन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पेअर मध्ये असलेले सेन्स ऑर्गन आहेत जे विजन साठी काम करतात, म्हणजे आपल्याला दृष्टी देतात. बरोबर. तर ह्युमन आयचं स्ट्रक्चर काढताना आपण जर बघितलं तर ह्युमन आय जे आहे, ह्या ह्युमन आयचे जे आउटर वॉल आहे याच्यामध्ये 3 लेअर असतात. आउटर लेअर, मिडल लेअर आणि इनर लेअर. तर सुरुवात आपण बाहेरून करू, म्हणजे आउटर लेअर पासून. बघा, ही ह्युमन आयची आउटर लेअर आहे. आता ही आउटर लेअर जे आहे, त्या आउटर लेअरला आपण म्हणतो स्क्लेरा. काय म्हणायचं ना? स्क्लेरा. आता स्क्लेरा जे आहे ही आउटर टफ फायब्रो इलास्टिक लेअर आहे. ही काय? आउटर लेअर. स्क्लेरा काय आपली आउटर लेअर. आउटर लेअर आहे. कशी आहे ही? टफ फायब्रो इलास्टिक. ती स्क्लेरा जे आहे, आता स्क्लेरा मध्ये पण 2 पार्ट आहेत. स्क्लेराचं जे काही हा जो पार्ट आहे पोस्टेरियर पार्ट, बघा इथून मागचा जे पार्ट आहे ह्या पार्टला आपण स्क्लेरा म्हणतो. स्क्लेरा, आउटर मेम्ब्रेन स्क्लेरा. आणि समोरचा जे पार्ट आहे अँटेरियर पार्ट म्हणतो, म्हणजे फ्रंट साइडला असलेला जो पार्ट आहे ह्या पार्टला आपण म्हणतो कॉर्निया. कॉर्निया. बरोबर. हा कॉर्निया काय असतो? ट्रान्सपरंट. मग ही जे आउटर लेअर आहे टफ आहे, फायब्रोइलास्टिक आहे. तर आउटर लेअर मध्ये काय काय? आउटर लेअर मध्ये 2 पार्ट. जे पोस्टेरियर आहे त्याला आपण स्क्लेरा, आणि अँटेरियर जे आहे म्हणजे फ्रंट साइडला जे आहे ट्रान्सपरंट पार्ट त्याला म्हणतो आपण कॉर्निया. ही झाली आपली आउटर लेअर. आता आउटर लेअर झाल्यानंतर मिडल लेअर असणार. या आउटर लेअर झाल्यानंतर मिडल लेअर असणार. मिडल लेअर बघा हायली वॉस्कुलर असते. बरोबर. हायली वॉस्कुलर मिडल लेअर. आता ही मिडल लेअर जे आहे ह्या इथपर्यंत जे आहे मागचा जे पार्ट आहे इथून मागे, हे मिडल लेअर झालं. ह्याला आपण म्हणतो कोरॉइड. 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 आणि आता ह्या समोर आलेल्या अँटेरियरला आल्यानंतर ही थिक होती आणि ट्रँग्युलर शेप धारण करते. ट्रँग्युलर. अँटेरियर ट्रँग्युलर पार्ट ऑफ कोरॉइड. आता अँटेरियरला म्हणजे पुढच्या बाजूला आल्यानंतर बघा ट्रँग्युलर जे पार्ट तयार झालेला आहे कोरॉइडचा त्याला आपण म्हणतो सिलियरी बॉडी. ला काय म्हणायचं? सिलियरी बॉडी. आता ही सिलियरी बॉडी जी आहे, सिलियरी बॉडीचं फ्रंट साइडला बघा थोडं एक्सटेन्शन होत असतं असं. सिलियरी बॉडीचं जे एक्सटेन्शन होऊन फ्रंट साइडला जे एक्सटेन्शन झालेलं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो आयरिस. त्याला काय म्हणायचं? आयरिस. बघा आउटर लेअर बघितले आपण. आउटर लेअर जे टफ आहे, फायब्रोइलास्टिक आहे. आउटर लेअर मध्ये 2 पार्ट.
पोस्टेरियर पार्ट मध्ये इथून मागचा जे पार्ट आहे त्याला आपण म्हणतो स्क्लेरा, आणि फ्रंट साईडचा जे पार्ट आहे अँटेरियर, हे जे ट्रान्सपरंट पार्ट आहे हे कसं आहे, ट्रान्सपरंट पारदर्शक आहे, लाईट असं कोणती पण म्हणजे कडीपासून त्याकडे म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास असल्यासारखं पलीकडे दिसू शकते क्लिअर, बरोबर. म्हणजे ट्रान्सपरंट पार्ट जे आहे त्याला आपण म्हणतो कॉर्निया. आता मिडल लेअर, मिडल लेअर कशी आहे, हायली वास्कुलर, मिडल लेअर कशी आहे, हायली वास्कुलर. आणि मिडल लेअर जे आहे अँटेरियर साईडला, मिडल लेअर जे आहे, मिडल लेअर अँटेरियर साईडला जे आहे त्याला आपण काय म्हणतो, कोरॉइड. त्याच्यानंतर मिडल लेअर मध्ये फ्रंट साईडला आल्यानंतर अँटेरियर पार्टला म्हणजे पोस्टेरियर पार्टला कोरॉइड, अँटेरियर पार्टला समोर आल्यानंतर जे स्ट्रँग्युलर शेप तयार होले, थिक स्ट्रँग्युलर शेप, त्याला आपण काय नाव दिले, सिलियरी बॉडी, सिलियरी बॉडी. आणि सिलियरी बॉडीच्या समोर जे एक्सटेन्शन झालेलं आहे त्याला आपण नाव दिले आयरिस. काय नाव दिले, आयरिस. बघा ही झाली मिडल लेअर, म्हणजे आय मधल्या 2 लेअर तयार झाले. आता त्याच्यानंतर असणार इनर लेअर. हे असणार मदत दाखवलेली आपण इनर लेअर. आता इनर लेअर जे आहे ह्या इनर लेअरला आपण म्हणतो असतो रेटिना. इनर लेअरला काय म्हणतो आपण, रेटिना. आता ही इनर लेअर जे आहे, आता इनर लेअर मध्ये काय काय असतात त्यासाठी आपल्याला काय करायला, एवढा जे पार्ट आहे इनर लेअर, हे तिन्ही पार्ट आपण थोडं झूम करून दाखवू, म्हणजे त्याच्यात आपल्याला डिटेल मध्ये दाखवतात इनर लेअर. झूम करून बघितल्यानंतर बघा एकदम आउटर मोस्ट जे आहे आपलं कोणती, स्क्लेरा. स्क्लेरा, स्क्लेरा झाल्यानंतर कोणते, कोरॉइड. कोरॉइड, कोरॉइड झाल्यानंतर आता जी रेटिना जे आहे, रेटिना मध्ये जे पार्ट आहेत फर्दर आपल्याला ती वेल दाखवायचे म्हणजे चांगल्या प्रकारे. तर बघा ही जे रेटिना आहे, रेटिना मधलं जे समजा पोस्टेरियर पार्ट जे आहे, आता हे पोस्टेरियर पार्ट असतो बघा पिगमेंटेड, पोस्टेरियर पार्ट असतो पिगमेंटेड, हे आपण ब्लॅक कलरने दाखवायला. ते रेटिनाचा पोस्टेरियर पार्ट काय, हे पिगमेंटेड, पिगमेंटेड. आणि पिगमेंटेड पार्टच्या वर बघा हा जो पार्ट आहे आपण म्हणतो नर्व्ह लेअर, म्हणजे नर्व्ह सेल वगैरे असतात, बरोबर का. आता हे जे पिगमेंटेड पार्ट आहे, पिगमेंटेड पार्टच्या लगेच, पिगमेंट पार्टच्या लगतच इथं बघा पिगमेंटेड पार्ट झाल्यानंतर, पिगमेंटेड पार्ट जे आहे पिगमेंट पार्ट झाल्याच्या नंतर इथं असतात रॉड आणि कोन सेल. इथे एक लेअर असती, त्या लेअर मध्ये असतात रॉड आणि कोन. हे नर्वस लेअर जे आहे त्याचाच पार्ट आहे, त्याच्यामध्ये येतात रॉड आणि कोन सेल, रॉड आणि कोन सेल्स, बरोबर का. आता रॉड आणि कोन सेलचा काय फंक्शन असतो, रॉड आणि कोन सेल हे ऍक्ट ऍज अ ट्रान्सड्युसर, काय म्हणून काम करतात, ट्रान्सड्युसर. आता ट्रान्सड्युसर म्हणजे काय, ट्रान्सड्युसर म्हणजे एक असा ऑब्जेक्ट आहे जे काय करतंय, ज्या एनर्जी असतात एनर्जीचं कन्व्हर्जन एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करतात. एनर्जीचं कन्वर्ट काय करतात, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, वन टाइप ऑफ एनर्जी कन्वर्ट इनटू अदर टाइप, त्याला म्हणतो आपण ट्रान्सड्युसर. मग लाईट जे आहे, लाईट काय,
इट इज अन टाईप ऑफ एनर्जी. कोणती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. मग ज्यावेळेस लाईट येत असते, लाईट आल्यानंतर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह यायल्यात, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी ज्यावेळेस ह्या रॉड किंवा कोन सेलवर पडत असते, त्यावेळेस हे रॉड आणि कोन सेल ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीला काय करतात? इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी मध्ये ट्रान्सफर करतात. म्हणजे आपण त्यालाच काय म्हणतो? इम्पल्स. काय म्हणतो आपण त्याला? इम्पल्स. आणि हे इम्पल्स नर्व सेल जे असतात ते ब्रेन कडे घेऊन जातात. हे जे इम्पल्स तयार झाले, हे इम्पल्स क्रिएट झाल्यानंतर हे इम्पल्स ब्रेन कडे घेऊन जातात, नर्व फायबर वगैरे. पण ही जे लाईट एनर्जी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशात करायचं? आपल्याला इम्पल्स मध्ये. म्हणजे एनर्जीचे आहे, एनर्जीच्या एका फॉर्म मधून आपल्याला त्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. असे जे ऑब्जेक्ट असतात त्याला आपण म्हणतो ट्रान्सड्युसर. मग रॉड सेल आणि कोन सेल तेच काम करायला, म्हणून आपण रॉड सेल आणि कोन सेलला काय म्हणतो? ट्रान्सड्युसर. ऍक्ट ऍज अ ट्रान्सड्युसर. आणि रॉड सेल आणि कोन सेलचं अजून जर बघितलं आपण, हे रॉड सेल नाईट किंवा डिम लाईट मध्ये विजन प्रोव्हाइड करतात आणि कोन सेल डे लाईट मध्ये विजन प्रोव्हाइड करतात. आपल्याला जे काही दिवसा दिसायले, जे काही आपल्याला दिवसाचे दिसायले, जे काही डे लाईटला विजन यायले आपल्या डोळ्यामध्ये, जे काही आपल्याला दृश्य दिसायले, हे कोन सेलमुळे दिसत असतं. जी ही कोन सेल जी आहे ती काय करायला? आपल्याला डे लाईट मध्ये विजन प्रोव्हाइड करायला. आणि लाईट, डिम लाईट म्हणतो आपण, रात्रीची डिम लाईट असते, रात्री आपल्याला चकत दिसत नाही असं आहे का? रात्री पण आपल्याला दिसत असतो डिम लाईट मध्ये. ती जी दृष्टी आहे किंवा त्याचे विजन हे आपल्याला रॉड सेलमुळे प्रोव्हाइड होतो. बरोबर. आता हे झाले आपली इनर लेअर. आता इनर लेअर मध्ये बघा, हे कोन सेल झाल्यानंतर बायपोलार न्यूरॉन असतात, त्याच्यानंतर गँग्लियॉन पण असतात. बायपोलार न्यूरॉन आणि गँग्लियॉन. इनर लेअर. आता इनर लेअर कशी आहे? लाईट सेन्सिटिव्ह. इनर लेअर कशी आहे? लाईट सेन्सिटिव्ह. लाईट सेन्सिटिव्ह. इनर लेअर कशी आहे? लाईट सेन्सिटिव्ह. इनर लेअरला आपण काय म्हणतो? रेटिना. काय म्हणतो? रेटिना. मग रेटिना मध्ये पार्ट, रेटिना मध्ये काय काय आले? रेटिना मध्ये जर बघितलं आपण, मेन दोन पार्ट पडायले. कोणते दोन पार्ट पडायले? पिगमेंटेड आणि नर्वस. पिगमेंटेड लेअर, रेटिना मध्ये दोन लेअर, पिगमेंटेड लेअर आणि नर्वस लेअर. पिगमेंटेड आणि नर्वस लेअर. आता ही जी नर्वस लेअर आहे, त्या नर्वस लेअर मध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत बघा. वेगवेगळे म्हणजे काय काय? त्याच्यात रॉड सेल आहेत, त्यानंतर कोन सेल्स, त्यानंतर अजून जर बघितलं आपण बायपोलार न्यूरॉन, आणि गँग्लियॉन. गँग्लियॉन सेल्स हे कुठे आले? नर्वस लेअर मध्ये. पिगमेंटेड लेअर मध्ये काहीच नाही. पिगमेंटेड लेअरचं फंक्शन काय? पिगमेंटेड लेअर काय करत असते? जे लाईट रे जे आलेत, ह्या लाईट रेला ऑब्झॉर्ब करून घेणे आणि इंटरनल रिफ्लेक्शन अवॉइड करणे. तो अवॉइड इंटरनल रिफ्लेक्शन. जर समजा इंटरनल रिफ्लेक्शन झालं तर काय होईल? प्रॉपर इमेज तयार होणार नाही, किंवा इमेज तयार होण्यासाठी काय होणार? त्याच्यात ऑब्स्ट्रॅकल म्हणजे डिस्ट्रक्शन होणार इमेजची. त्याच्यामुळे ती होऊ नये, त्याच्यासाठी इंटरनल रिफ्लेक्शन अवॉइड करण्यासाठी असते पिगमेंटेड लेअर. ही पिगमेंटेड लेअर काय करते? लाईट रेला ऑब्झॉर्ब करून घेते, रिफ्लेक्शन होऊ देत नाही. बरोबर. आता ह्या तीन लेअर झाल्या. बरोबर. आपण बघा बेसिक पासून काय काय केलं, सुरुवात पासून बघा. ह्युमन आय बघितले आपण. आय मध्ये बघा तीन लेअर आहेत. तीन लेअर मधली जे आउटर लेअर आहे त्याला आपण नाव दिलं स्क्लेरा. स्क्लेरा बघा, स्क्लेरा पण कुठं आहे? बॅक साईडला जी काय आहे, पोस्टिरियर साईडला ती स्क्लेरा. आणि स्क्लेराला फ्रंट साईडला आल्यानंतर त्या स्क्लेराला अँटिरियर पार्टला आपण म्हणतो कॉर्निया. का कॉर्निया म्हणतो? कारण कॉर्निया कशी आहे? ट्रान्सपरंट आहे. बरोबर का? त्याच्यानंतर जी मिडल लेअर आहे, मिडल लेअरला आपण काय म्हणतो? कोराइड. कोराइड जे आहे, कोराइडची जी अँटिरियर साईडला आल्यानंतर कोराइड बघा ती ट्रायंगल शेप धारण करतात, त्याला आपण नाव दिलं सिलेरी बॉडी. सिलेरिया बॉडीचं जे एक्सटेन्शन झालेलं आहे, एक्सटेन्शनला आपण नाव दिलं आयरिस. क्लिअर इथपर्यंत? आता हे झाले लेअर. लेअर झाल्यानंतर आता आपल्याला इंटरनल काय पार्ट बघायचे. इंटरनल पार्ट बघताना बघा, आता मेन पार्ट जे राहिले ते आपले राहिली लेन्स. काय राहिली? लेन्स.
हे बघा लेन्स. आता ही लेन्स झाली. लेन्स कशी आहे, ह्युमन आय मध्ये लेन्स बघा बाय कॉन्व्हेक्स आहे. लेन्स कशी आहे, बाय कॉन्व्हेक्स. बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आणि लेन्स जे आहे, लेन्स पोझिशन होल्ड करून ठेवण्यासाठी इथे जे धाग्यासारखे स्ट्रक्चर दिसायले याला आपण म्हणतो सस्पेन्सरी लिगामेंट. सस्पेन्सरी लिगामेंट. सस्पेन्सरी लिगामेंट्स काय करतात, ही जे लेन्स आहे लेन्सला स्ट्रेच करून ठेवतात. लेन्स जेवढी स्ट्रेच असेल तेवढी प्रॉपर इमेज तयार होत असते. किंवा लाईट रेज आले तेव्हा फोकस होऊन इथे रेटिनावर फोकस होतात. रेटिनावर एका पॉइंटवर येऊन फोकस होतात, म्हणजे एका ठिकाणी फ्यूज होतात. लेन्स त्याच्यासाठी स्ट्रेच असली पाहिजे. आणि लेन्सला स्ट्रेच करून ठेवण्यासाठी किंवा लेन्सला लाईट ऍडजस्ट करण्यासाठी, तिथे इमेज क्रिएट व्हायली ती लोकेशन ऍडजस्ट करण्यासाठी लेन्सला कधी कधी लूज पण सोडावं लागतं. मग तिला कधी लूज सोडायचं, कधी टाईट घ्यायचं, त्या ऑब्जेक्टच्या डिस्टन्स नुसार हे सगळं कोण कंट्रोल करायला ते सस्पेन्सरी लिगामेंट. लेन्स झाली. आता लेन्सच्या बॅक साईडला हे जे चेंबर राहिलं, ह्या चेंबरला म्हणतो आपण विट्रस चेंबर. विट्रस चेंबर. चेंबर म्हणजे पोकळी जागा आहे. ह्या विट्रस चेंबर मध्ये जे फ्लुइड असतं त्याला म्हणतो आपण विट्रस ह्युमर. विट्रस ह्युमर. आणि समोरच्या साईडला जे काही हे पेस आहे, ह्या पेस मध्ये जे फ्लुइड आहे, ह्या पेस मध्ये जे फ्लुइड आहे, ह्या फ्लुइडला आपण काय म्हणतो, ह्या फ्लुइडला आपण म्हणत असतो ऍक्युबियस. ह्युमर. ऍक्युबियस ह्युमर. किंवा या चेंबरला काय म्हणायचं, अँटेरियर चेंबर. अँटेरियर चेंबर. आता हे दोन चेंबर कशामुळे डिवाइड झाले तर बघा, हे लेन्स आणि हे सस्पेन्सरी लिगामेंट. लेन्स आणि सस्पेन्सरी लिगामेंट या दोन घटकामुळे दोन चेंबर तयार झाले. ते चेंबर हे मागचं बॅक साईड पोस्टेरियर चेंबर, हे अँटेरियर चेंबर. पोस्टेरियर चेंबरलाच आपण विट्रस चेंबर म्हणतो, त्याच्यामध्ये विट्रस ह्युमर असतो. आणि अँटेरियर चेंबरला आपण जे अँटेरियर चेंबर आहे त्याच्यामध्ये ऍक्वियस ह्युमर असतो. आणि हे दोन्ही ह्युमर म्हणजे फ्लुइड आहे, पाणी आहे. आणि हे दोन्ही जे ह्युमर आहेत, हे जे पाणी आहे, या दोन्ही चेंबर मधलं जे पाणी आहे हे आपल्या डोळ्याचं सेप मेंटेन करून ठेवतात. डोळ्याचा जे आकार आहे ते व्यवस्थित टिकून ठेवण्यासाठी हे दोन्ही फ्लुइड काम करतात. आणि हे जे पार्ट आहे ह्या पार्टला म्हणतो आपण ऑप्टिक नर्व, कारण याच्यातून ऑप्टिक नर्व निघत असतात. हे झालं ऑप्टिक नर्व. आता ज्या ठिकाणी ऑप्टिक नर्व आहे, ह्या ऑप्टिक नर्व मधला एवढा जे पार्ट आहे, ह्या पार्टला आपण म्हणतो ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉट. कारण ह्या एवढ्या स्पॉटवर, ह्या एवढ्या एरियावर इमेज क्रिएट होत नाही, म्हणून आपण याला म्हणतो ब्लाइंड स्पॉट. कारण एवढ्या एरियामध्ये रॉड सेल आणि कोन सेल अब्सेंट असतात. रॉड सेल आणि कोन सेल जर अब्सेंट असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे त्याला ट्रान्सड्युसर म्हणून ऍक्ट करून त्याला कन्वर्ट कोण करणार इम्पल्स मध्ये, नाही ना, कन्वर्ट होणार नाही, म्हणून इथे इमेज क्रिएट होणार नाही. म्हणून ही एवढा जे पार्ट याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणतो. हे झालं ह्युमन आय. पण आता अजून एक महत्वाचं राहिलं ह्याच्यात, की समजा आपली ह्युमन आय मध्ये आपलं आयबॉल जे आहे बघा, आयबॉल काय केलं जातं, आपलं लेफ्ट राईट रोटेशन करू शकतो, किंवा आपण लेफ्ट राईट तिची मुवमेंट करतो, बरोबर का. डोळे इकडे तिकडे फिरतात ना आपले आयबॉल. ही मुवमेंट कशामुळे होती तर बघा, ही जे स्क्लेरा आहे, आउटर मेम्ब्रेन स्क्लेरा, स्क्लेरामध्ये 6 सेट ऑफ मसल्स बोथ साईडला असतात, इकडं पण इकडं पण. इथं ह्या मसल्स असतात, 6 सेट ऑफ मसल्स. ह्या मसल रिस्पॉन्सिबल असतात लेफ्ट राईट मुवमेंट साठी यायची, बरोबर. हे झालं ह्युमन आय. बघा ह्युमन आय मध्ये काय काय बदल आपण ब्रीफ मध्ये थोडं रिवाइज करू. बघा सुरुवातीला आउटर लेअर जे आहे कशी आहे, टफ आणि फायब्रस. आउटर लेअर मध्ये दोन पार्ट, स्क्लेरा आणि कॉर्निया. पोस्टेरियर पार्ट, बॅक साईडचा पार्ट म्हणजे स्क्लेरा, फ्रंट साईडचा ट्रान्सपरंट पार्ट म्हणजे कॉर्निया. त्याच्यानंतर मिडल लेअर कशी आहे, हायली वास्कुलर. मिडल लेअर मध्ये जे पोस्टेरियर पार्ट त्याला आपण कोरॉइड म्हणतो. कोरॉइड अँटेरियरला जाऊन ट्रायंगल शेप धारण करायला बघा, हे ट्रायंगल शेप. त्या ट्रायंगल शेपला आपण म्हणतो सिलेरी बॉडी. सिलेरी बॉडीचं एक्सटेन्शन झालेलं आहे त्याला आपण नाव दिलं आयरिस. क्लिअर. त्याच्यानंतर जे समजा इनर लेअर आहे, इनर लेअर कशी आहे, लाईट सेन्सिटिव्ह. आता इनर लेअरला आपण काय म्हणतो, रेटिना. आता रेटिनामध्ये पण दोन लेअर आहेत किंवा दोन पार्ट, पिगमेंटेड लेअर आणि नर्वस लेअर. पिगमेंटेड लेअर जी आहे ही कशासाठी असते, इंटरनल रिफ्लेक्शन अवॉइड करण्यासाठी. आता हे नर्वस लेअर जे आहे ह्याच्यात पुन्हा पार्ट आहेत. नर्वस लेअर मध्ये रॉड सेल आहेत, कोन सेल आहेत, बायपोलार न्यूरॉन आहेत आणि गँग्लियॉन सेल आहेत.
रॉड सेल डिम लाईटला विजन प्रोव्हाइड करतात, कोन सेल डे लाईटला विजन प्रोव्हाइड करतात, बायपोलार न्यूरॉन आणि गँग्लियॉन हे नर्व्ह इम्पल्स जे आहे ते ब्रेन पर्यंत पाठवतात. हे जे पेस राहिला आहे, आता ह्या पेसला म्हणजे दोन्ही आयरिसच्या मधातच पेस राहिला, ह्या पेसला आपण म्हणतो पुपिल. हे झालं बघा तुमचं ह्युमन आयचं बेसिक स्ट्रक्चर, आय किंवा आयबॉलचं बेसिक स्ट्रक्चर. आणि त्या स्ट्रक्चर मधलं ईच अँड एव्हरी पार्ट आपण डिटेल मध्ये घेतलेलं आहे. प्रत्येक पार्टचं आपण फंक्शन पण वेल चांगल्या प्रकारे सांगितलंय. बरोबर हो, कोणतं पार्ट काही राहिलेला नाही. बघा ही डायग्राम काढून तुम्ही शॉर्ट नोट साठी ही नोट्स एवढे तुम्ही लिहून घेऊ शकता. आता जर थेरी क्वेश्चन आला तर थेरीसाठी काय लिहायचं तुम्ही थेरी क्वेश्चन मध्ये ते आपण लगेच लिहून देऊ. हे शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी एवढं डायग्राम काढून हे लिहून घ्या.